संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केली आहे। त्यासोबत वैष्णवीचा दीर सुशीललाही अटक झाली आहे। वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यावरती 7 दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते। पोलीस त्यांचा शोध घेत होते। अखेर आज पहाटे 4:30च्या सुमारास या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केली। वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांना आधीच अटक झाली आहे। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, 7 दिवसानंतर अटक झाली आहे। या अटकेमध्ये पोलिसांना कशा पद्धतीने धागेदोरे सापडले, कसं अटक करण्यात आली आणि त्यानंतर पुढची कारवाई आता कशी असणार आहे? 16 मेला वैष्णवी हगवणेंनी आत्महत्या केली होती। त्यानंतर पोलिसांनी वैष्णवी हगवणेचा नवरा शशांक, तिची सासू आणि नणंद यांना अटक केली। त्याच वेळी हा जो राजेंद्र हगवणे आहे सासरा, तो या बावधन पोलीस ठाण्यामध्ये येत होता, पोलिसांच्या समोर होता, गुन्हा दाखल होता। मात्र पोलिसांनी त्यावेळी राजेंद्र हगवणेला अटक केलेली नव्हती आणि तोच प्रश्न पुढे मोठा होत गेला की राजेंद्र हगवणेला अटक का नाही। त्यानंतर राजेंद्र हगवणे फरार झाला। पोलीस सांगत होते की आम्ही त्याच्या अटकेसाठी इतकी पथकं तयार केलेली आहेत, इथे ते त्याचा शोध घेतो आहोत, मात्र तो सापडत नव्हता। अखेर जेव्हा काल वैष्णवीचं 9 महिन्यांचं बाळ, या बाळाची होणारी परवड, या बाळाची होणारी हेळसांड समोर आली, तेव्हा खऱ्या अर्थाने एक मोठा दबाव पोलिसांवरती निर्माण झाला आणि पोलिसांनी जो दावा केला आहे त्या दाव्यानुसार पहाटे पुण्यातील स्वारगेट भागामध्ये राजेंद्र हगवणे आणि राजेंद्र हगवणेचा मोठा मुलगा सुशील यांना अटक करण्यात आली। या 7 दिवसांमध्ये राजेंद्र हगवणे कुठे गेला होता, तर तो बहुतांश काळ पुण्याच्या आसपासच होता। पुण्याजवळ जे तळेगाव आहे तिथे होता, त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये पुसेगाव आहे तिथे गेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी जो दावा केला आहे त्यानुसार स्वारगेट भागातून त्याला अटक करण्यात आली। मात्र प्रश्न हाच आहे की आधी का नाही अटक करण्यात आली, आणि प्रश्न फक्त या वैष्णवी हगवणेच्या प्रकरणातच आहे असं नाही, तर जी मोठी सून आपण पाहतो आहोत मयुरी जगताप, मयुरी हगवणे, हिनं पण जे काही काल सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर त्यातून देखील प्रश्न निर्माण होतो की त्यावेळी नोव्हेंबर महिन्यामध्ये जी तक्रार दाखल करण्यात आलेली होती, तर त्यावेळी का पोलिसांनी दखल घेतली नाही। तर एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असे प्रश्न निर्माण झाले। मात्र अखेर या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं। या दोघांनाही आत्ता मी ज्या ठिकाणी आहे त्या बावधन पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आज दुपारी त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल। पोलीस त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करतील आणि त्यानंतर या दोघांकडे देखील पोलीस चौकशी करतील। हे दोघे पळून जाण्यामध्ये कोणाचा सहभाग होता का, त्यांना कोणी मदत केली का, हा सगळा पोलिसांचा इथून पुढच्या तपासाचा विषय असणार आहे। नक्कीच मंदार, 7 दिवस अटक का झाली नाही आणि त्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भामध्ये कठोर कारवाई झालीच पाहिजे अशा पद्धतीचे उच्चार काढले, तेव्हाच अटक का झाली, हा सुद्धा एक यातला महत्त्वाचा प्रश्न आहे। नक्कीच मंदार, खरं तर हे राजकीय नेते किंवा ज्यांच्याकडे राज्याची जबाबदारी आहे ते सातत्याने सांगत होते, मात्र त्यानंतर देखील इतका वेळ का लागला हा मोठा प्रश्न आहे। कारण आपण प्रकरण पाहतो आहोत किती गंभीर आहे आणि पोलीस एका बाजूला सांगत होते की आम्ही शोधतो आहोत, हे राजकीय नेते सांगत होते की कडक कारवाई करण्यात येईल, कोणाला सोडणार नाही, अमुक करू तमुक करू, पण मात्र सापडत तर नव्हते। काल जेव्हा या लहानग्या बाळाची परवड, त्याचे होणारे हाल समोर आले, त्यातून एक जो जनक्षोभ आपल्याला पाहायला मिळाला, किती क्रूर पद्धतीने वैष्णवीसोबत तर हे वागलेच हगवणे, मात्र तिचं जे लहान बाळ आहे त्याची कशी परवड सुरू आहे। आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने एक मोठा दबाव निर्माण झाला, पोलिसांवरती दबाव निर्माण झाला। पोलीस दावा करतायत की आम्ही त्याला पकडला, मात्र पकडलंय कुठे, तर पुण्यामध्येच, पुण्यातल्या स्वारगेट भागामध्ये, जो सगळीकडे फिरून, म्हणजे पुण्याच्या आसपास आपण पाहिलं एका हॉटेलमध्ये देखील तो खात होता, त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये तो गेला होता आणि त्यानंतर मग स्वारगेट भागामध्येच त्याला अटक करण्यात आल्याचं पोलीस सांगतायत पूर्वी। नक्कीच मंदार, त्यामुळे पोलिसांकडनं इतक्या मोठ्या प्रमाणावरती ही दिरंगाई का झाली, अशा पद्धतीचा छळ या दोन्ही सुनांचा घरामध्ये होत असताना आजूबाजूच्या लोकांनी कधी कुठल्या पद्धतीची तक्रार किंवा त्याची नोंद कशी घेतली नाही, असाही प्रश्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।